नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. जसं की आपण सगळे जाणता, भारत सत्ता लातूर शहर आणि परिसरातल्या विषयांवर, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतं, त्या विषयासंबंधी बोलत असतं. शहरात घडलेल्या महत्त्वाच्या किंवा विशेष घटनांवर आपण टिप्पणी करत असतो. कधी कधी कोट पण करत असतो, कधी कधी विरोध पण करत असतो, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं आपल्या लातूर शहराच्या संबंधित आम्ही करत असतो. लातूर शहरामध्ये अशीच एक घटना मागच्या 30 तारखेला घडलेली आहे. त्या घटनेचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे. त्या घटनेच्या संदर्भात त्या घटनेतील एका व्यक्तीशी आम्ही बोलणार आहोत. ती घटना काय होती तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित असणाऱ्या बैठकीमध्ये 2 गटांमध्ये आपसात बाचाबाची झाली. बाचाबाची अशी झाली की काही ठिकाणी हत्यारही निघाल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. त्याचे व्हिडिओ पण व्हायरल झालेले आहेत. त्या घटनेतील एक गटातले प्रमुख जे आहेत राज क्षीरसागर माझ्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत मी त्या घटनेसंदर्भात बोलणार आहे. घटनेतल्या दुसऱ्या व्यक्तीशी पण मी ज्यावेळेस वेळ मिळेल किंवा ते अवेलेबल होतील त्यावेळेस त्यांच्याशी पण मी बोलणार आहे. तुर्तास आपण राज क्षीरसागर यांच्याशी बोलू. नमस्कार राजजी, आपलं स्वागत आहे भारत सत्तामध्ये. जसं की मी उल्लेख केला, भारत सत्ता लातूरच्या विषयावर नेहमी बोलण्याचा प्रयत्न करत असतं, कारण मी या शहरात राहतो आणि हे शहर चांगलं राहिलं पाहिजे असं माझी प्रामाणिक इच्छा आहे. जसा मी उल्लेख केला की 30 तारखेला एक घटना तुमच्या जयंतीच्या बैठकीमध्ये घडली. नेमकी ती घटना तर समाज माध्यमातून सगळ्यांना जवळपास कळालीच आहे. आज 7-8 दिवस 10 दिवस होत आहेत, जवळपास सगळ्यांना माहितीच आहे. पण नेमकं त्या घटनेमागचं काय होतं, कशामुळे ती घटना घडली आणि काय ती सगळी ही होती? मातंग समाजाच्या वतीने साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104व्या जयंतीनिमित्त मातंग समाजातर्फे एक बैठक जयंतीनिमित्त लावली होती. या बैठकीत सर्व जे आजी नगरसेवक, माजी नगरसेवक, समाजसुधारक, समाजात काय काम करणारे अधिकारी वर्ग, शिक्षक वर्ग, कर्मचारी, वयस्कर ज्येष्ठ युवक असे अनेक सर्वजण जमले होते. आणखी मग याच्या वातावरणात जयंतीची बैठक चालू होती आणि जयंतीच्या बैठकीमध्ये अध्यक्षही समाजानं निवडला होता. पण काही विशिष्ट मी पहिले तुम्हाला एक सांगतो किंवा 2 गट म्हणण्यापेक्षा समाज एकीकडं आणि गाव काही गुंडाचा एक 10-15-20 टोळक्याचा गुंड हा वेगळा. आणि ती गट मग मी स्पष्ट करतो किंवा गट गट कसं सांगतो, समाजाचा 2 गट होतात. गुंडाचा गट होऊ शकत नाही ना. 2 समाजामध्ये गट पडणं म्हणजे समाजात विभागणे होणे. पण त्याच्यामध्ये बघा तुम्ही पहिलं गट न म्हणता, कारण की ही गुंडाची टोळकी होते. कारण की आज त्या प्रकरणात मला माझा संतोष पाटोळे कुख्यात गुंड, कारण की लातूरात असा एकही पोलीस स्टेशन नाही. गांधी चौक राहो, शिवाजी चौक राहो, विवेकानंद चौक राहो, MIDC राहो, वर इतर कोणी जिल्ह्यात बघा म्हणजे पूर्ण जिल्ह्यात त्याच्यावर ऑलरेडी 200-307 ही 3-4 आहेत. चोरीचे आहेत, पॉकेटमारचे आहेत, लोकाला लुटमारीचे आहेत, रिंग रोडला ट्रक लुटणारेचे आहेत, असे अनेक त्याच्यावर ऑलरेडी केसेस आहेत. त्याच्यामध्ये आता संतोष पाटोळे, आतिश पाटोळे ही तोच प्रकारचा आहे. बालाजी चोरे ही तसाच प्रकारचा आहे. बालाजी मस्के तर काल परवा सावकारीमध्ये त्याच्या हातून एक माणूस मेला, आत्महत्या केली सावकारीच्या प्रकरणात. त्याच्यावर सुद्धा अनेक केसेस आहेत, 307 आहेत. त्याच्या विकास कांबळे हा ग्रुपचा लीडर, ह्याचा धंदा तोच. म्हणजे हा गुंडाचा टोळका होता. म्हणून समाज एकीकडे गुंड एकीकडे असं झालं होता. आणि हा प्रकार का प्रत्येक वेळा तसंच होता त्याचा, कारण की ही प्री प्लॅनिंग होती. चाकू तर मला सगळा समाजाचा गट असतं तर समाजात चाकू तलवारी घेऊन बंदुका घेऊन कोण येते का? मला साधा प्रश्न विचारा, समाजाचं असं होते का? हा प्री प्लॅनिंग गुंडाचा टोळी होती. आणि त्यांनी अचानकच माझ्यावर हल्ला केला. त्या टायमाला माझे भाऊ मध्ये आले आणि त्यांच्यावरच माझ्या 3 भाच्यावरून एक भावावरून मला ऐक लागलं. ते तर सगळं घटनाक्रम जवळपास सगळ्यांना माहितीच असल्यासारखं. नेमकं काय कारण होतं हल्ल्याचं, काय वाटतं तुम्हाला? कारण म्हणजे अशी काय दुश्मनी नव्हती तशी माझी. कसं आहे, वैचारिक मतभेद असतात, प्रत्येकात असतात, पण एवढी लोकांची भूमिका घेऊन चाकू तलवारीनं मला माहीत नव्हतं ना. आणि त्याचं माइंड तिथं सटच आहे ना त्या प्रकारचं. म्हणजे तुम्हाला विरोध करायचा म्हणून ह्यासाठी ते केलेला प्रकार आहे? 100% जयंतीच्या अध्यक्षपदासाठी? 100%. ओके. मग ह्यानंतरचा जो पुढचा सगळा घटनाक्रम आहे, तुम्ही सोशल मीडियातून तुमची भूमिका मांडली, त्या राजकीय भूमिकेलाचा पण त्याला किनारा आहे, त्या सगळ्यांबद्दल काय सांगाल?
राजकीय भूमिका म्हणजे राजकीय मत पण तुम्ही मांडलं की अशा प्रकारचं गुंडगिरी स्वरूपाचं राजकारणाला लातूरमध्ये थारा मिळणार नाही, थारा दिला जाऊ नये अशा स्वरूपाचं तुमचं आव्हान होतं. आपण आजच नाही. मग आत्ता त्या तुम्ही एकाच पक्षाचे दोघंही पदाधिकारी आहेत, तुमच्या दोघांचे नेते एकच आहेत हो, जवळपास. तर मग आत्ताचं स्टेटस काय होतंय राजकारणाकडनं, ह्याला कसं बघितलं जात आहे? आता आपण मराठवाड्यात एक सुसंस्कृत म्हणजे लातूर, सुजलाम सुफलाम शहर म्हणजे लातूर. हां, कारण की आपल्या भागात महिला, आपली महिला किंवा आता बाहेरलीही महिला रात्री 12 वाजता गोल्यातून बेफिकीर घरी येते, पण इतर शहरात भीती असते. ही लातूर शहर आहे, कारण की हे चांगलं शहर म्हणून ओळखलं जातो. पण आणि विलासराव देशमुख साहेब, आपल्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबापासून हा लातूर खूप चांगला, कारण की त्यांनी दादागिरीला थारा दिला नाही, इथं गुंडगिरीला कोणताही प्रोत्साहन दिलं नाही. जवळची तेव्हा त्यांनी तिथलं दाबलं, त्यांना म्हणजे कायद्यानं त्यांना हे केलं. आणि माझे नेते आम्ही देशमुख साहेब सुद्धा हे असल्या कृतीचं समर्थन करत नाहीत, हे मला पक्का अनुभव आहे, मला माहीत आहे. आणि असं चुकीला कुणी समर्थन करत, लातूरकर करत नाहीत समर्थन. नक्कीच लातूरकर या सगळ्या अशा गुंडप्रवृत्तीच्या लोकांना कधीच लातूरकरांनी समर्थन केलेलं नाही आहे, भविष्यात पण लातूरकर करणार नाही आहे. अण्णाभाऊंची जयंती आहे, त्या अनुषंगाने आता काय प्लॅनिंग चालू आहे, समाजाचं काय दिशा आहे, नेमकं समाजाचं काय मत आहेत हे सगळा घटनाक्रम घडल्यानंतर? मी आज जरा टेबल आहे, कारण की माझ्या कुटुंबावर खूप मोठा प्रसंग होता. का माहीत आहे, जेव्हा माझ्या भाषेला पूर्ण पोटामध्ये चाकू घुसला, कारण की चाकू ही बघितलं असेल तुम्ही की सोशल मीडियावर टाकलं होतं, त्याच्या भावाच्या हातात चाकू किती मोठा होता. 4-5 जणांचे चाकू हातात, पण माझ्याकडे फोटो एक आलेले, व्हिडिओ सुद्धा बघितला असाल तुम्ही की कशा प्रकारे त्यांनी हमला केला, काय नाही. आणि त्याच्यामुळे मी आज संकटात, कारण की तो धोक्याच्या बाहेर आहे, एवढंच आहे. पण काय त्रास होते मला माहिती आहे ना, तर एवढी खोल जखम एवढी मध्ये गेलेली आहे, त्याच्या लिव्हरमध्ये घुसून बाहेर निघालेला आहे चाकू. आज बाहेर निघालो आहे. आता मी आजपासून, आज जयंतीच्या सर्व परवाने काढलेले आहेत, आणि आता उद्यापासून मी तयारीला लागलेलो जयंतीच्या. आणि लातूर अशा गुंडाला थारा न भेटता अण्णाभाऊची जयंती भव्य दिव्य साजरी होणार. आणि फक्त एवढंच मानणं आहे की माझं लातूरकरांना, SP साहेबाला, आम्ही देशमुख साहेबांना, की साहेब आजही अटक नाही, तो आजही फरार आहे. आणि त्यांना जर असं काय होतं माहिती का, मी काही केलो तर माझं कोणी वाकडं करत नाही. माझ्याकडे पैसा आहे, मी जिथलं तिथं मॅनेज करतो, मी पोलिसाला मॅनेज करतो, खालच्या थराला मॅनेज करतो. पण SP साहेबांनी याची दखल घेतली पाहिजे. असल्या गाव गुंडाला जर जवळची तेव्हा आळा नाही घातला, हा त्याचं कसं आहे, मनोबल वाढल. आपल्या संस्कृती नाही इथे लातूरातली अशा गुंडाला थारा द्यायची. आणि ही कुठं तर मला आज ही कसं आहे, लातूर कुठं तर बदलत चाललेलं आहे. लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. मला वाटतं का या प्रकरणात पोलीस प्रशासनाचा आरोपींना थोडासा म्हणजे आरोपींना सहकार्य वगैरे होते असं वाटतंय का? 100%. का ज्या दिवशी घटना घडली, काही मीडियावाले होते. आज ही CCTV कॅमेरा फुटेज तुम्ही ह्याच्यामधले बघा, सिव्हिल हॉस्पिटलमधले, गांधी चौकामधले, पोलीस स्टेशनमधले, त्याला तिथून स्पॉटवरून उचललं, गांधी पोलीस स्टेशन आणलं, त्याला मेडिकलला आणलं, तिथून गायब होतो. तो असा कसं गायब होतो पोलिसांच्या तावडीतून? कसं गायब होतो मला सांगा ना. हा प्रश्नचिन्ह आहे. कुठं तर मलाही शंका येणार आहे आणि तुम्हाला पण शंका येणारी गोष्ट आहे. संशयाची सुरी पोलिसावर सुद्धा जाते. आणि आज त्यांना सगळ्या ह्या सोसायटीचं इलेक्शनला असताना तो लातूरात राहतो, लातूरात पैसे वाटतो, त्याची एवढी दहशत आहे की लोक त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. कारण की गरीब लोक आहे तो. गरीब कसं आहे, आपलं काम धंदा आणि आपला परिवार, बायको ह्याच्या पलीकडे लोक, गरीब लोक फालतू गोष्टीमध्ये पडत नाहीत, गुंडगिरीच्या विरोधात जात नाहीत. तुम्ही एक मुद्दा मांडला की हा गुंडांचा टोळका आहे, आणि आत्ता सोसायटीच्या इलेक्शनचा पण उल्लेख झाला. मग परत अशा लोकांना निवडून का देतात लोक, काय तुम्हाला म्हणायचं आहे? ॲक्च्युली विकास कांबळे हा पडलेला आहे, आणि त्याच्यासमोर सचिंद्र कांबळे आहे. सचिंद्र कांबळे 164 काहीतरी मतदान पडले, पण जेव्हा शिक्के मारतात, 10 शिक्के मारायची होती, तिथे 11 मारली. सचिंद्र कांबळेचे 22 मतदान बाद आहेत. किती? आजही तुम्ही AR ऑफिस, DD ऑफिसला जाऊन विचारू शकता. आणि विकास कांबळेचे फक्त 4 मतदान बाद झालेले आहेत. आणि लोकांच्या मनात सचिंद्र कांबळेच होता, हा मान्य करावा लागला. आणि दुसरे कारण, त्यांना जवळजवळ 40 ते 50 मतदान भोगस लावलेले आहेत. त्याची सुद्धा चौकशी लावलेली आहे आम्ही. ओके. हो, कारण की ज्या सोसायटीत त्याचं घर नाही, तसं काहीच नाही, आणि तसं नाव कसं काय आलं, ती यादी सुद्धा DDR ऑफिसला हाणत दिलता. ओके. तर म्हणजे हे निवडणूक पण सगळे तुम्हाला म्हणजे ह्या पद्धतीने निवडून मला 100%. अच्छा. आत्ता समाजाचं काय मत आहे ह्या सगळ्या घटनाक्रमाबद्दल? समाज काय विचार करतोय? म्हणजे
विकास कांबळेबद्दल म्हणा किंवा तुमच्याबद्दल काय समाजाचं सध्याचं स्टेटस आहे? मी आदर्श हो असं मला कवा वाटलं नव्हतं, पण समाजानं स्वतःहून म्हणलं आणि समोर कोण गावोंड जी की तडीपार माणूस अशाला समर्थन कसं करू शकतो समाज? आणि समाज हा चांगल्या व्यक्तीला पाठीशी राहणार आहे. गुंडगिरी करणाऱ्या, चोऱ्या करणाऱ्या, माऱ्या करणाऱ्या, दहशत निर्माण करणाऱ्याला केव्हा समर्थन करत नाही. मातंग समाजाने प्रत्येक समाज करू शकत नाही, कारण की आपल्याला जगायचं आहे, आपल्याला चांगलं जीवन जगायचं आहे, आपल्या लेकराबाळाला चांगली संस्कृती द्यायची, आपल्याला विचार चांगले द्यायचे ही विचार द्यायचे नाहीत आपल्याला. त्याच्यामुळे समाज चुकीच्या माणसाला केव्हाही पाठीशी घालणार नाही, हे माझं मत आहे. धन्यवाद राजजी, आपण अतिशय परखडपणे आपली मत व्यक्त केलीत. माझ्यासोबत राज क्षीरसागर होते. मी उल्लेख केल्याप्रमाणे 30 तारखेला जी लातूर शहरामध्ये घटना घडली त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलत होतो. त्या घटनेचे व्हिडिओज, फोटोज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बऱ्याच लोकांनी पाहिलेले असतील. पूर्व भाग मागच्या काही काळापासून गुन्हेगारांचा अड्डा बनतोय. पूर्व भागामध्ये गुन्हेगारीचा रेशो वाढतोय. हे अनेक अहवालावरनं, अनेक रिपोर्ट्सवरनं आपण पाहू शकतो. अनेक घटना अशा घडल्यात ह्या दाव्याला पुष्टी देतात. पूर्व भागात पोलीस प्रशासनाचा कंट्रोल बनावं तितका चोरांवर आणि गुंडप्रवृत्तीच्या लोकांवर राहिला नाही. या निमित्तानं परत हे एकदा अधोरेखित होताना दिसतंय. या व्हिडिओच्या माध्यमातून मी जिल्ह्याचे जे प्रशासनाचे प्रमुख आहेत, SP साहेब जे आहेत, त्यांना पण विनंती करतो की अशा लोकांना वेळीच आळा घातला पाहिजे. जिल्ह्याचे शहराचे जे आमदार आहेत अमितजी देशमुख यांना पण माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या लोकांना राजकीय वरदहस्ता आपण देता कामा नये. हे शहर चांगलं शहर मानलं जातं आणि हे चांगलं शहर राहावं ह्यासाठी आपण सगळ्यांना प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचे आहेत. भारत सत्ता असेच वेगवेगळे विषय अपडेट घेऊन आपल्याला भेटत राहणार आहे. भारत सत्ताला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.